नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. जीवनात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा वाटतं आता कोणीतरी धावून यावं, संकटातून बाहेर काढावं. आणि त्यावेळी जो सर्वात आधी धावून येतो तो म्हणजे आपला गणराया, आपला विघ्नहर्ता. आज मी तुम्हाला सांगणार आहे संकष्टी चतुर्थीचा असा दिव्य महिमा की या दिवशी केलेली छोटीशी सेवासुद्धा तुमच्या आयुष्यातील संकट काळात पुण्याचा बँक बॅलन्स म्हणून काम करते. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. संकष्टी चतुर्थी कधी आहे? संकष्टी चतुर्थी ही दिनांक 6 मार्च 2026 रोजी शुक्रवारी आहे. चंद्रोदय हा रात्री 9:08 आहे. संकष्टी चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व. संकष्टी म्हणजे संकट आणि हरण करणारी. चतुर्थी ही गणपतीची तिथी आहे. या दिवशी उपवास, जप आणि चंद्रपूजन केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात, मानसिक ताण हलका होतो आणि कार्यात यशाची दारे उघडतात. विड्याचे पान कुठे ठेवावे? गणपतीसमोर एक स्वच्छ ताट ठेवा. त्या ताटात 2 विड्याची पाने ठेवा. टोक गणपतीकडे असावे. त्यावर सुपारी, थोडे अक्षता म्हणजेच तांदूळ आणि हळदी कुंकू अर्पण करा. विड्याचे पान हे मंगल, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. हे पान म्हणजे आपल्या भावना आणि संकल्प गणरायापर्यंत पोहोचवणारा दैवी संदेशवाहक आहे. दिवा कुठे लावावा? शक्यतो तुपाचा दिवा लावा. दिवा गणपतीच्या उजव्या बाजूस लावावा. दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. दिवा म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश. ज्योत जितकी स्थिर तितकी तुमची श्रद्धा स्थिर. प्रभावी गणेश मंत्र. ओम गणपतये नमः. हा मंत्र 108 वेळा जपावा. जप करताना मनात एकच संकल्प ठेवा. हे गणराया, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. गणरायाला विघ्नहर्ता का म्हणतात? विघ्न म्हणजे अडथळा आणि हर्ता म्हणजे दूर करणारा. गणपतीला सर्वप्रथम पूजले जाते कारण ते बुद्धी, विवेक आणि योग्य निर्णय शक्ती देतात. जेव्हा बुद्धी स्पष्ट होते तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात. म्हणूनच गणराया फक्त चमत्काराने नाही तर आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करून संकटावर मात करायला शिकवतात. पुण्याचा आध्यात्मिक बँक बॅलन्स कसा काम करतो? आपण जसं बँकेत पैसे साठवतो आणि गरज पडल्यावर काढतो, तसंच संकष्टीला केलेली सेवा, जप, दान, उपवास हे सगळं आपल्या कर्माच्या खात्यात जमा होतं. संकट काळात अनपेक्षित मदत मिळते, योग्य व्यक्ती भेटते, अडकलेले काम पूर्ण होते, मनाला धीर मिळतो. हे सगळं त्या साठवलेल्या पुण्याचं फळ असतं. ही अदृश्य शक्ती आहे, पण परिणाम अत्यंत ठोस असतात. चंद्रदर्शनाचे महत्त्व. संकष्टीला चंद्रदर्शन करून अर्घ्य दिल्यास मनातील चंचलता शांत होते. चंद्र मनाचा अधिपती आहे. मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात आणि संकटे हलकी वाटतात. मैत्रिणींनो, संकष्टी चतुर्थी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, हा आपल्या श्रद्धेचा, आपल्या विश्वासाचा आणि आपल्या कर्मसंचयाचा दिवस आहे. आजपासून प्रत्येक संकष्टीला एक छोटासा संकल्प करा. एक दिवा लावा, एक मंत्र जपा आणि एक चांगलं कर्म करा. गणराया तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा
आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.